यानंतर मराठा येतो म्हणून दादा आपल्याशी बोलते. सगळ्यांना जय शिवराय. आपल्या या मायनीमधील ठिकाणी जमलेल्या माझ्या सगळ्या माझ्या बांधवांना माझ्या मानाचा जय शिवराय. आपली आम्हाला तुम्ही 10चा वेळ होता, पण आम्हाला विट्यात खूप मोठा कार्यक्रम झाला त्यामुळे उशीर झाला. आणि आपला एक बांधव आहे, त्याला पण थोडंसं हे काय बघायचं तुम्हाला काय आधी करता तरी बसा गपची. त्याला काय दिसतात का तुम्ही येत नाही उशी घेत सगळे पुऱ्या राज्यात दिसतात ना. फुकट जागेवर सांगपणा करायचा फक्त. मला नाही त्याच्यात आणि पोरं बरोबर द्या असा घेऊन त्याच्यात नका टाईम घालू. भाऊ हिंडू नका, मराठ्यांना जागा करू नका. नुसते पांढरे कपडे घालायचे आहे ती शान मारायची, त्याने जात नाही मोठी होणार. तुमच्या फुकटचे सल्ले नुसत्या मोठमोठ्या गप्पा तरी जातीला नाही मिळत. रक्त पुस्तक काम करावं लागतं तेव्हा जातीला नाही मिळत. असं नाही वाटत. मेहनत घ्यायला लागते, गावागावात जायला लागतं, लोकांना सांगावं लागतं, तेव्हा लोक एकजूट होते. असं नसते आव्हानं करायचे घरात बसायचं याने नाही होत. जातीसाठी खस्ता घ्यायला लागतात, जातीसाठी झिजावं लागतं. नुसतं यायचं आणि मोठमोठ्या भाषेत नुसतं बोलायचं त्याने नाही होत समाजाला न्याय. त्याच्यासाठी उंबरेच जावं लागतील मराठ्यांचे. मराठ्यांच्या दारात चिखलात पाण्यात उसात जायला लागतं. उन्हा फिरणं बघायला लागत, रातपाट एक करावे लागतील तेव्हा समाजाला न्याय मिळतो. नुसतं बोलण्यानं आणि काहीतरी मार्केटला एखादा शब्द आहे म्हणून त्या शब्दावर गप्पा ठोकायच्या त्यांनी जातीला नाही मिळत. मोठे पण फुकट नाहीये. समाजाचे लेकर अधिकारी व्हायले, समाजाच्या लेकराला न्याय द्यायचा असं होत नाही. जागा व्हायला लागतं. मराठा समाजासाठी आत्मीयतेनं काम करावं लागतं. कुठंतरी काहीतरी एक शब्द सापडून आणायचा आणि त्याच्यावरती चालायचं आणि कुठंतरी 4 जणांना गप्पा आणल्यानं समाजाची ताकद आणि शक्ती आणि एकजूट कधी दिसत नाही. त्यासाठी खूप खस्ता खायला लागतात. एकाएकी समाजाला कोणी मिळून नाही देणार. एकाएकी समाज कधी मोठा होणार नाही. माझे भावंड तेव्हा आत्ताचा त्याला अपघात झाला. आता गाड्या चालल्या होत्या सगळ्या आणि पाठीमागून एसटीनं त्याला ठोकलं. तरी पण म्हणलाय समाजाच्या कार्यक्रम रद्द नाही करायचे, म्हणून आपण रद्द करूया. कारण आम्हाला दुःख थोडं लागलं, जास्त पण नाही. ती गाडीवरती बसलेला होता किरण बघत आणि त्या भयानं जोराची ते गाडीवरती बसला होता, शूटिंग करत असेल किंवा मला वाटतं मागच्या गाड्या थांबलेल्या होत्या, अर्ध्या पुढे आलेल्या होत्या, अर्ध्या पाठीमागं होत्या. आम्हाला कळलं की एसटीने त्याच्या गाडीला धडक दिली. आम्ही ताबडतोब सगळे बोलून मागे गेलो, कारण माझ्या समाजाच्या लेकराला मी लई जीव लावतो. समाजाचे लेकरू तिथं असताना मी ती बैठक पण नाही केली. विट्यात कमीत कमी 10-15 हजारपेक्षा जास्त लोक होते. मी ती सगळं सोडून दिलं आणि मी पहिला त्याला गाडीत टाकलं आणि हॉस्पिटलला ॲडमिट केलं. कारण तरी पण तो म्हणतो तुला आपण दौरे रद्द करूया बैठकाच्या आणि ते मी काय तुझ्या गाव भेटीच्या आपण काय सभा लावलेला नाही येत म्हणून काय एवढं काम नाही म्हणला. मी व्यवस्थित येईल, माझे पाठीला फक्त मार लागलाय, तुम्ही पुढं जावा. इतकं निढळपणानं काम करावं लागतं. आपला तिरसूल आहे ना, ऐका पुढे गेला तिरसूल का फक्त मराठ्यांचं काम करतो. हो, तुम्ही तिरसूलच्या मागं लागले तर मी जर तुमच्या मागं लागलो ना, तुमचा देवाराच करीत तुम्हाला मी देवार. कुठलं काम करणाऱ्या पोरांवरती ती काय, आजूबाजूने फिरणाऱ्या पोरांवरती ती काय, त्या पोरांनी समाजाचं काम
त्या पोरांनी झोपून देऊन काम नाही करायचं, समाजाला न्याय द्यायचा आहे. या भूमिकेतून माझ्या मराठा समाजाच्या गरिबांनी पुढे यायचं नाही का? तुमची मनमानी सारखी सारखी सुरू आहे, आमच्या ध्यानात येत आहे. तुमची मनमानी चालू आहे, तुम्ही जाणून बुजून बाजूच्या साथ देणाऱ्या सगळ्या लोकांना फूट पाडायची, त्रास द्यायचा. त्यांना एक गोष्ट माहित नाही, आंदोलनाचा पुकार करताना आम्ही शांतता शब्द दिला होता, म्हणून आम्ही शांत आहे. एकदा बंधनं तुटले मग तुम्हाला कळत नाही की कायची जे मराठी सुद्धा कायची जे तरी पण पोरं टेन्शनच घेत नाही. हो द्या म्हणजे समाजासाठी काय व्हायचं, त्याचं तर उठलं उठलं तर ती तुझं काय बनच बंद करते, मोबाईल बंद करते, फेसबुक बंद करते, कुठं आयडी बंद करते, काय बंद करते. आणि तेवढं तुमच्या पुढचा तुमचा बाप हे देऊ लगेच दुसरा आणतो देऊ तिला का दुसरं काय करून आणतो. हो ते म्हणतो काय व्हायचं पर्याय नाही आम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला दाबणार आहेत, खोटे केसेस करणार आहेत, आम्ही नाही मुजीत. पण एक दिवस असा उभा तुम्ही जर इतका अत्याचार करायला लागले, इतकी दहशत तुम्ही माजवायला जर लागले, सत्ता तुमच्या हातात म्हणून, तर खूप उलटे दिवस फिरू शकतील. ती एक हसीना काकू कोण आहे बघा, ती मुंबईच्या तरी देशातली एक नाही ती आपला कोणता तरी देश याला पंतप्रधान काय होती ती हसीना काकू, भारतात पळून आली होती रेटली तिकडं, विमान मिळालं नाही, एसटी मिळाली, तो हटगेली काही दिवस फिरत असते. अन्याय एकदा लोकांच्या जर लक्षात आला तर मग लोकांच्या लक्षात येतं आता मात्र अन्याय सहन करून चालत नाही. लोकांवरती सारखा अन्याय, शेतकऱ्यांवरती अन्याय. तुमच्या आता शक्तीपीठ महामार्गाचे इतके लोक भेटलेत मला रस्त्यावर, आम्हाला त्यामुळं पण तुमच्याकडे या बैठकीला 10च्या बैठकीला 3-4 वाजले. त्यांचा पण मुद्दा आहे, जाणून बुजून अन्याय सुरू आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी करतो नाही करायची, ती जाणून बुजून अन्याय. धनगराला आरक्षण देऊन म्हणजे जाणून बुजून द्यायचं. मराठ्यांना गॅजेटर देऊ, 58 लाख नोंदी देऊ नाही दिले. हिरवण्याची आणि जातीयवादाची प्रक्रिया कोण राबत असेल तर देवेंद्र फडणवीसांचं साथ, दुसरं कोणीच राबवत. इथं दलित मुस्लिमाला त्रास, इथं बंजारा समाजाला त्रास, मायक्रो ओबीसीला त्रास, किती दिवस चालणार आहे? याला कुठंतरी थांबावं लागणार आहे. ते थांबणार पण आहे, त्याची काळजी करू नका म्हणा. बावनकुळ्याचा असा मागा लागतो ना आता त्याने अधिकारीच वकिला गेले, त्यांनी त्यांच्या पार्टीचा प्रवर्तन करून टाकले. अधिकाऱ्यांना एक समजलं पाहिजे, कोणत्या मंत्र्याच्या निर्माणावर नाही होता. आपल्या बुद्धीच्या जोरावरती आपण अधिकारी होतो, रात्र दिवस डोळे खोलून अभ्यास केलाय, आपण अधिकारी झालो. आपल्याला एक दर्जा आहे, आपलं एक प्रतिष्ठा आहे, आपलं एक वेगळं स्टेटस आहे. आपण काय वागायचं काय नाही वागायचं, सरकारला जसं वागायचं तसं वागू द्या. क्लीन चिट देणारा अधिकारी महाराष्ट्रात पहिलाच बघितलं. म्हणजे पत्र दिलंय बावनकुळेनी, कोणाला दिलंय? निवासी जिल्हाधिकाऱ्याला त्या स्वाधीन. त्यांनी पत्र काय काढले? त्यांनी पत्रच दिलं नाही आणि मग आम्हाला कोणी दिलं? तो दिलं. मी आता बघ नाव नाही सांगितलं, सकाळी सांगून टाकलं. म्हणलं जाऊ द्या, अधिकारी असतोय. पण आता तो जर चिल्लर चाळे करायला लागला एखाद्या भिकाऱ्यासारखे, त्याला मी काय करू शकत नाही. पत्रच त्याला दिलं, नोंदी रद्द त्यांनी केल्या, बावनकुळ्याचं सांगलं. आता ते बावनकुळ्याच्या बाजून बोलून ए कमला तू घे आणि तू करता ठेवणार मला सगळ्या एवढी हवा किंवा येते थोडी. परिस्थितीनं जाणून बुजून खेळ केला, जाणून बुजून. अधिकाऱ्यांचे हे काम नाहीत बाबा, अधिकाऱ्यांचे हे काम नाहीये. आणि आपल्या अधिकाऱ्याला माया नादी लागू नये. माया काय एखाद्या वाट बसता का एखादा अधिकारी बसला ना, मी त्याचा बाजार तू देतो, सोडतच नाही त्याला, कारण त्याचं काही कामच नाहीये. त्या बावनकुळ्याचा दबाव आला म्हणून तुम्ही कसले पण निर्णय घेणार. आताही कॅबिनेट झाली, मी बोलत नाही आता, कारण आणखी मला
अर्धवट बोलणं झाले, पूर्ण येत आहेत त्यांचे. बघूया पूर्ण झाल्याच्या नंतर मीडियासमोर मी ते बोलणारच आहे. कारण दोनही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, बावनकुळ्या, परत ते शिरसाट सगळे उपस्थित होते. काय निर्णय घेतलाय काय नाही आता मी इतकं सांगत नाही, कारण पूर्ण डिटेल येऊ द्या. कारण त्यांच्या बोलण्यावरती आता मला विश्वास राहिलेला नाही. काय करतायत काय नाही करीत. आपल्याला प्रमाणपत्र रद्द केलेत ना, ते रद्द केलेले प्रमाणपत्र पुन्हा पाहिजे. बावनकुळ्याने केलेली चूक सुधारायची, शिरसाटने केलेली चूक सुधारायची, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मी आता सोडणार नाही. तुम्हाला पण सांगतो, आता ना यांच्या डोक्यातली हवा काढायची. यांच्या डोक्यात हवा घुसते, आमचं कुणी काही करू शकत नाही. यांना आता दाखवायची जनता यांचं कोणी काही करता येणार नाही. मराठ्यांपुढे सत्याचं शान पण चलत नाही, हे मराठ्यांनी यांना दाखवायचं म्हणजे दाखवा. पर्याय नाही, कोणाला सुखाने जगू देत नाही. अरे आमच्या मराठ्यांचे हाल किती चालले. आमचा जर नोकरदार मराठा असता तर त्याला बढती मिळत नाही, त्याला केंद्रीय कॉलेज मिळाला. गरीब मराठ्यांना शिक्षणाला पैसे नाही, तो फीस नाही भरू शकत, त्याचे पोरं हुशार असूनही नोकरीत नाही जाऊ शकत. हे जर यांच्या लक्षातच आहे नाही, त्याला मी काहीच करू शकत नाही. यावेळेस 29 ऑगस्टला मी पूर्ण आरक्षण घेणार. एकही मागणी मी आता शिल्लक ठेवत नाही. तुम्ही फक्त सगळेजण ताकदीनंतरवाली लिहा. पुढच्या बैठकीत सुद्धा टाईप झालाय. आम्हाला 3 आहे. कोणत्या गावला आहे आता? इथं किती किलोमीटर आहे? 30. त्याच्या पुढं आणि मुक्काम पुढे आपल्या प्रत्येक घराघरात जावा. प्रत्येक मराठा समाज जिल्हाभरांना जागा करावा, जेणेकरून आपल्याला आपल्या समाजाच्या लेकराची ही लढाई त्यांना जिंकून द्यायची. आपल्या हातात आपण शांत बसल्यामुळं समाजाचं वाटोळं होऊ नये ही माझी अपेक्षा. आपण शांत बसलो तर आपल्या लेकराचं भविष्य उद्ध्वस्त होणार आहे. हातातोंडाला आलेला घास जाण्याची दाट शक्यता आहे. कारण सगळे मंत्री जवळपास मंत्रिपदाचा मराठ्यांच्या विरोधात गैरवापर करायला लागले. एकदा जर मराठा समाज जागा झाला तर सरकारमध्ये हिंमत राहणार नाहीये की मराठ्यांचं कोणते प्रमाणपत्र रद्द करायचे. त्यामुळे मराठ्यांनी बारकाईच्या गोष्टी समजून घ्या. जर आपण शांत राहिलं, एक एक करून सगळं आरक्षण आपलं संपतील, आपले कोणते प्रमाणपत्र संपवतील. तुम्ही नाही उठले तर मी काहीच करू शकणार नाही. मग मी शेवटपर्यंत इमानदारीला लढू शकतो. सगळी ताकद मी जीव सुद्धा पणाला लावू शकतो. पण मराठा समाजाला आता खरबडून जागा होऊ नये. आणि मला पश्चिम महाराष्ट्राबद्दलची खरंच शंका राहिली. इतक्या ताकदीनं पश्चिम महाराष्ट्र कधीच उठला नाही. यांचं कोरगाव काय सभा झाली. मी तुम्हाला प्रत्यक्ष काची भेटी हे सांगितलं. सभा बैठका कुठंच दिलेल्या नाही. पण त्या सगळ्या सभा व्हायला लागल्या. आता त्या विट्यात इतके लोक होते. पश्चिम महाराष्ट्रातला मराठा सावध झाला, हेच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट. दमधरणा मी पुढंच नाही. पुढे अभ्यास पडला पुढं. पश्चिम महाराष्ट्राला एक डाग लावलाय, तेव्हा मराठ्यांनी पुसून काढला. ते पश्चिम महाराष्ट्रातला भाग सदन आहे, बागायतदार आहे, फळबागा प्रचंड आहेत. कधी काळी आपल्या माणसाच्या कोणाच्या तरी तोंडातून तो शब्द गेला असेल, आम्हाला भरपूर आहे. तीच शब्द 70 वर्षापासून गिरीत येत. पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना कशाचीच गरज नाही. तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, सावध व्हा. कोणाकडे 10 एकर जमीन असली तर 50 वर्षानं ती अर्ध्या एकरवर येणार.
आणि 2 एकर असले तर डायरेक्ट उठ्यावर येणार. पोराचे पोरीचे शिक्षण करताना इतके हाल होतील, कारण आता शिक्षण महाग इतके झाले, लाखो रुपये फीस लागायला लागल्यात, भरू शकणार नाहीये. तुमच्या शेतीत आलेलं उत्पन्न, त्यातून मिळालेला पैसा आणि तुमचं पोरग किंवा पोरगी जर नोकरी लागली तर दोन्ही बाजूनं तुम्हीच पैसेवाले होणार आहे, दोन्ही बाजूनं तुम्हाला पैसे येणार आहेत. म्हणून आत्ताच सावधान पश्चिम महाराष्ट्र जागा झालाय. एवढा उठाव पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी केलेला मी पहिल्यांदा बघितलं. आणि हे तुमचं वातावरण बघून, तुमचा राणा बघून विदर्भ नामचा मराठवाडा इतका खवळलाय. ते म्हणते तुम्ही इकडे या. आता रेकॉर्ड मोडायच्या पाठीमागं मराठी लागली. याची मोठी झाली का आपण मोठी करूया, कारण अन्याय मात्र मराठ्यांच्या लक्षात आलाय. जाणून बुजून जर आपले प्रमाणपत्र रद्द करतायत तर वाटोळं मात्र समाजाच्या लेकराचं खूप होणार. ही पश्चिम महाराष्ट्र जागा झाला, हीच माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. आणि तुम्ही जागत राहा. तुम्ही श्रीमंत असाल, आणखी श्रीमंत व्हा, कारण तुमच्याकडे भरपूर आहे. कधी संपल माहीत होणार नाही, कधी संकट येईल, कधी अडचण येईल, कधी सांगता येत नाही कोणाला. कधी पण भरपूर असलेलं संपू शकतं. म्हणून पुढं सावध राहायचं, कारण इथं बसलेल्या प्रत्येकाला माझ्या सहित उद्या काय होणार हे कोणालाच माहित नाही. त्यामुळे पुढच्या भविष्याचा, पुढच्या पिढीचा आत्ताच विचार करा. आपण सगळ्यांनी मेहनत घ्यायची आणि आपली पुढची पिढी सुखी करण्यासाठी ताकदीनं सगळ्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपण लढायचं. तुम्ही महिन्यातल्या बांधवांनी प्रचंड संख्येनं इथं जमलात, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मला पुढं जायचंय. तुम्ही ताकदीनं आता पुढच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी करा. धन्यवाद सगळ्यांना. जय शिव. डायरेक्ट